व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी आठवण, ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमचा दवंडी YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे। सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली आहे। शनिवारी संध्याकाळी मुंबईतील लोकभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला। सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत। या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते, मंत्री आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी त्यांच्या दिवंगत पती अजित पवार यांच्या स्मरणार्थ अजित दादा अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या। शपथविधी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल CP राधाकृष्णन उपस्थित होते। दरम्यान काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे। सुनेत्रा पवार यांना दिलेली खाती। सुनेत्रा पवार यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ विभाग देण्यात आला आहे। ही तीनही खाती याआधी अजित पवार यांच्याकडे होती। मात्र अर्थ आणि नियोजन ही महत्त्वाची खाती सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेली नाहीत। ही दोन्ही खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार असून ते 6 मार्च रोजी राज्याचा 2026 ते 27 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। प्रशासकीय अनुभव कमी आणि बजेट सादरीकरण जवळ असल्यामुळे अर्थ व नियोजन खातं सध्या मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ही होती आतापर्यंतची मोठी राजकीय अपडेट। मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारात येईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही। धन्यवाद। अजित दादा अमर रहे, अजित दादा अमर रहे, अजित दादा अमर रहे, जो निर्वाचित विधायक हैं यहाँ पर जो मंत्री। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमचा दवंडी YouTube चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल।